गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 या चॅप्टरमध्ये ओझोनबद्दल माहिती पाहणार आहोत. तर ओझोन काय आहे? ओके, ओझोनबद्दल माहिती पाहणार आपण. ओझोन काय आहे? ओझोन हा O3 मॉलिक्यूल आहे. मग O3 मॉलिक्यूल आहे, पण तो ओझोन काय? ॲलोट्रॉप आहे. कशाचा? ऑक्सिजनचा. ठीक आहे. काय आहे? ओझोन. ओझोन इज ॲलोट्रोप्स ऑफ ऑक्सिजन्स. ओके, ओझोन काय आहे? ॲलोट्रॉप ऑफ ऑक्सिजन्स हॅविंग फॉर्म्युला O3. काय फॉर्म्युलाचा? O3. त्याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे? O3. ओके, नाव आता आपल्याला हे ओझोनबद्दल माहिती पाहतो आपण. आता ओझोनचं काय करायचं? आपल्याला प्रिपरेशन करायचं. त्या प्रिपरेशन करताना आपल्याला ओझोन प्रिपेअर करायचा, त्यांच्या प्रॉपर्टी पाहायच्या, फिजिकल प्रॉपर्टी पाहायच्या, केमिकल प्रॉपर्टी पाहायच्या आणि याप्रमाणे त्यांचं डिप्लेशन, ओझोन डिप्लेशन पाहायचं, ओझोनचं स्ट्रक्चर आणि ओझोनचे युजेस. तर त्या आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत. प्रॉपर्टीजच्या अगोदरचा जो आहे तर प्रिपरेशन ऑफ ओझोन. ओके, तर यामध्ये पहा आता आपल्याला काय पाहायचं? प्रिपरेशन ऑफ ओझोन. प्रिपरेशन ऑफ ओझोन. प्रिपरेशन्स ऑफ ओझोन. ओझोनचं प्रिपरेशन कसं करणार? ते ओझोनचं प्रिपरेशन आपल्याला डायऑक्सिजनपासून ओझोनचं प्रिपरेशन इलेक्ट्रिकल डिस्चार्जच्या माध्यमातून हा ओझोनचा प्रिपरेशन होतो. म्हणजे ओझोनचं प्रिपरेशनसाठी अशा प्रकारची मेथड आहे. इथे डायऑक्सिजन आहे, मग हा किती घ्यायचे? 3 मोल घ्यायचे. गॅसेस स्टेटमध्ये आहे. रिव्हर्सिबल ॲरो आहे. इथे रिव्हर्ससुद्धा क्रिया होते. इलेक्ट्रिकल डिस्चार्ज आहे. ठीक आहे. आणि आता काय होतो पहा इकडे, ट्वाईस O3 गॅस. म्हणजेच हा जी काय गॅसेससाठी हा O2चा डायऑक्सिजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतो? हा ओझोनमध्ये. डायऑक्सिजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतो? ओझोनमध्ये. ठीक आहे. तर हे आहे ओझोनचं प्रिपरेशन. म्हणजेच काय? इन दिस मेथड्स ऑक्सिजन इज कन्वर्ट इन टू ओझोन बाय इलेक्ट्रिकल डिस्चार्ज. ओके, तर याप्रमाणे असे प्रिपरेशन हे ओझोनचं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? फिजिकल प्रॉपर्टी पाहायची. कशाची? ओझोनची. ओके, तर 2 प्रकार झाले असे. म्हणजे आपण एक तर प्रिपरेशन पाहिलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे? फिजिकल प्रॉपर्टी पाहायची. त्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ओझोन. काय करायचं आपल्याला? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ओझोन. ओझोन म्हणजेच काय आहे? O3. मग यामध्ये पहिली फिजिकल प्रॉपर्टी काय आहे? तर या पहिली फिजिकल प्रॉपर्टीमध्ये प्युअर ओझोन्स. ओके, प्युअर ओझोन इज पेल ब्ल्यू गॅस. ओके, त्यानंतर डार्क ब्ल्यू liquids and violet black solids. प्युअर ओझोन काय आहे? पेल ब्ल्यू गॅस. गॅस कसा असतो? पेल ब्ल्यू कलरचा असतो. आणि डार्क ब्ल्यू आहे तो कोण्या फॉर्ममध्ये असतो? लिक्विड फॉर्ममध्ये. ओझोनचे 3 फॉर्म चालू आहेत आपले. आणि जेव्हा व्हायलेट असेल, व्हायलेट ब्लॅक, तो सॉलिड स्टेटमधला पार्ट असेल. कशाचा? ओझोनचा. ठीक आहे. त्यानंतर ओझोन हॅज कॅरेक्टरिस्टिक्स स्मेल. ओझोनचा स्मेल कसा आहे? कॅरेक्टरिस्टिक स्मेल आहे. पर्टिक्युलर स्मेल अशा प्रकार. इट कॉजेस हेडॅक. हा कॅरेक्टरिस्टिक्स असल्यामुळं हा काय करतो, हेडॅकसुद्धा कॉजेस होतो, त्यामुळे हेडॅकसुद्धा होतो. त्यानंतर
ओझोन इज डायमॅग्नेटिक इन नेचर्स. ओझोन पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक? ओझोन हा डायमॅग्नेटिक इन नेचर आहे. म्हणजे ओझोन काय आहे? प्युअर ओझोन इज पेल ब्ल्यू गॅस, डार्क ब्ल्यू लिक्विड्स अँड व्हायलेट ब्लॅक सॉलिड्स. अशा प्रकारचे ओझोनचे स्टेट्स त्यामध्ये आहेत. त्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकार त्यांचं ॲपिरियन्स आहे. ओझोन हॅज कॅरेक्टरिस्टिक स्मेल्स, त्याचा पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक स्मेल असतो. इट कॉजेस हेडॅक, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक स्मेल्स, कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर याप्रमाणे. अँड ओझोन इज डायमॅग्नेटिक इन नेचर, त्याचं प्रॉपर्टी कशी आहे? डायमॅग्नेटिक. ओके, नाव नेक्स्ट. आता हे झालं सर्व फिजिकल प्रॉपर्टी. आता आपल्याला काय करायचं आहे? ओझोनची केमिकल प्रॉपर्टी पाहायची. ओके, आपल्याला काय पाहायचं आता? ओझोनची केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ओझोन. काय करायचं आपल्याला? केमिकल प्रॉपर्टी पाहायची. कशाची? ओझोनची. केमिकल प्रॉपर्टी ऑफ ओझोन. तर केमिकल प्रॉपर्टी ऑफ ओझोन मध्ये काय की ओझोन हा पहिली केमिकल प्रॉपर्टी, ओझोन हा ऑक्सिडायझिंग एजंट ॲक्ट होतो. ओझोन हा रिड्युसिंग एजंट ॲक्ट करतो आणि ओझोन काय करतो? ब्लिचिंग प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे 3 प्रकारची प्रॉपर्टी दाखवतो. एक तर ऑक्सिडायझिंग एजंट, ब्लिचिंग एजंट, रिड्युसिंग एजंट याप्रमाणे. ओके, तर याप्रमाणे यांची माहिती आपण पाहणार आहोत. पहिली प्रॉपर्टी काय आहे? ऑक्सिडायझिंग एजंट्स. ऑक्सिडायझिंग एजंट्स, त्या ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये काय आहे? जर हा PbS म्हणजे लीड सल्फाईडमध्ये तो जर मिक्स केला ओझोन O3 याचे 4 मोल घेतले तर रिॲक्शन जी होणार आहे हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. ओके, हा गॅसमध्ये आहे. तर काय तयार होईल? हा PbSO4 हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. आणि PbSO4 झाल्यानंतर 4 12 ऑक्सिजन आहेत. ऑक्सिजन इथं 4 झाले, राहिले किती? 8. मग आपण दुसरं काय लिहू शकतो? मग यामध्ये 8 राहिले तर 4O2 असा हा बाहेर पडतो. म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे PbSला काय केलं? त्याचं ऑक्सिडेशन केलं, PbSO4. ठीक आहे, PbSO4 तयार झाला. ऑक्सिजन प्रोव्हाइड केले कोणी? ओझोननी. कोणाला? PbSला. PbS म्हणजे काय? लीड सल्फाइड्स त्या प्रकारचा. तर लीड सल्फेट तयार झाला. ठीक आहे, याप्रमाणे ही रिॲक्शन झाली. त्यानंतर दुसरा जो आहे NO+O3 हा काय आहे? गॅसेस स्टेट्स. हा सुद्धा ओझोन गॅसेस स्टेट्स. ओके, आणि जो तयार होतो तो आहे NO2. नायट्रोजन ऑक्साईड येतो. इथं काय तयार झाला? नायट्रोजन डायऑक्साईड्स. ओके, आणि तो सुद्धा काय? गॅसेस स्टेटमध्ये. राहिले काय? O3 आहेत. 3 1 4 2 झाले, 2 राहिले. इथे O2 हा गॅसेस स्टेटमध्ये. म्हणजेच इथं कोणती प्रॉपर्टी फॉलो केली? तर ती आहे ऑक्सिडायझिंग एजंट्स. कोणती प्रॉपर्टी फॉलो केली? ऑक्सिडायझिंग एजंट्स. म्हणजे याच्यामध्ये काय केलं त्यांनी? हा नायट्रोजन ऑक्साईड्स ओझोनसोबत रिॲक्ट झाल्यानंतर किंवा ओझोन हा नायट्रोजन ऑक्साईडसोबत रिॲक्ट झाल्यानंतर गॅसेस स्टेटमध्ये आहेत हे सर्व. तर नायट्रोजन ऑक्साईडसोबत रिॲक्ट झाल्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड तयार झाला. म्हणजे NO होता तर NO2 झाला. म्हणजे ऑक्सिजन प्रोव्हाइड केले. म्हणजेच काय केलं? ऑक्सिडायझिंग एजंट कोण? O3. आणि बॅलन्समध्ये O2 इथं राहिला आहे. अशा प्रकारचा ओझोन हा ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी दाखवतो. त्यानंतर दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती कोणती? ब्लिचिंग. पहिली आहे ऑक्सिडायझिंग एजंट आणि त्यानंतर आहे ब्लिचिंग. तर ब्लिचिंग करतो म्हणजे प्युरिफिकेशन करतो. तर कशाचं करतो? प्युरिफिकेशन वॉटरचं करतो. ठीक आहे, ब्लिचिंग प्रॉपर्टी. ब्लिचिंग वॉटर्स. इट यूज फॉर ब्लीच द वॉटर्स. ओके, किंवा इट यूज फॉर द ब्लिचिंग पर्पस. ठीक आहे, तर यामध्ये काय कशा प्रकारे ब्लिचिंग होते यांची? तर यामध्ये पहा O3 हा गॅस आहे. याचं काय तयार होतो? O2 हा गॅसेस प्लस O हा नेसंट्स. हा काय आहे? नेसंट्स ऑक्सिजन्स. मग हा नेसंट ऑक्सिजन असल्यामुळं, ओके, तर हा नेसंट ऑक्सिजन असल्यामुळं काय करतो? हा ब्लीच करतो. ड्यू टू नेसंट ऑक्सिजन्स
ड्यू टू रिलीज ऑफ nascent oxygens, due to release of nascent oxygens by ozones molecules, it used as bleaching agents. इट यूज ॲज ब्लिचिंग एजंट्स. तशा ह्या दोन प्रकारच्या प्रॉपर्टी झाल्या. केमिकल प्रॉपर्टी पहिली कोणती आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. दुसरी कोणती आहे? ब्लिचिंग एजंट. आता आपल्याला तिसरी प्रॉपर्टी पाहायची. तिसरी प्रॉपर्टी जी आहे म्हणजे नेसंट ऑक्सिजनमुळं ही कशा प्रकारची प्रॉपर्टी आहे? ब्लिचिंग करतो तो. ठीक आहे, ब्लिचिंग प्रॉपर्टी आहे. आता आपल्याला केमिकल प्रॉपर्टी तिसरी पाहायची, ती म्हणजेच रिड्युसिंग. ठीक आहे, रिड्युसिंग प्रॉपर्टी. आता रिड्युसिंग प्रॉपर्टी मध्ये काय आहे किंवा रिड्युसिंग एजंट म्हणजे काय? डायऑक्सिन आहे तो रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. ठीक आहे, मग रिड्युसिंग एजंट मध्ये काय आहे? तर रिड्युसिंग एजंट मध्ये हा रिड्यूस करतो. ठीक आहे, रिड्युसिंग एजंट प्रॉपर्टी ऍक्ट करतो. म्हणजेच काय? याच्यामध्ये हा जसा की H2O2 हा गॅसियस स्टेटमध्ये आहे. इथे का ओझोन घेतला तर तयार होणारा जो पार्ट आहे H2O. ओके, H2O झाल्यानंतर राहायला काय मग 4 ऑक्सिजन. इथं 3 आणि 2 5 आहेत, तर इथं 3 आणि 2 4 आणि 1 5 अशा प्रकारचा हा गॅसियस. म्हणजे इथं काय केलं रिड्युसिंग एजंटमध्येच परऑक्साइड्स. इथं काय आहे? इन दिस ओझोन कन्वर्ट परऑक्साइड्स इनटू ऑक्साइड्स. इन दिस ओझोन कन्वर्ट परऑक्साइड इनटू ऑक्साइड्स. ठीक आहे, म्हणजे हा परऑक्साइड आहे H2O2. हा H2O2 परऑक्साइड आहे, यांचं कन्वर्जन ऑक्साइडमध्ये कशामध्ये होते? ऑक्साइडमध्ये होतो, म्हणजे H2O. अशा प्रकारची जी प्रॉपर्टी रिड्युसिंग एजंटची प्रॉपर्टी जी आहे तो ओझोन दाखवतो. तर अशा प्रकारची प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी हे ओझोनचं इथं पूर्ण झालेलं आहे. ओके, थँक्यू.